रामचंद्र नलावडे लिखित झुंबड भाग 7. तालुक्यातल्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी गट विकास अधिकाऱ्यांनी सर्व ग्रामसेवकांना मासिक मीटिंगचं पत्र त्यांच्या स्वाक्षरीनं रवाना केलं होतं. कल्पनाला सुद्धा ते पत्र मिळालं होतं. कल्पनाने ते पत्र 2दा वाचून काढलं. मीटिंगसाठी येताना कोणती कागदपत्र बरोबर आणायची याचा सुद्धा उल्लेख त्या पत्रात केलेला होता. ते काम वेळ काढू आणि किचकट सुद्धा होतं, पण मीटिंगसाठी त्याची फार आवश्यकता होती. आता वेळ घालवून जमायचं नव्हतं. इतर सर्व कामं बाजूला ठेवून कल्पना मासिक पत्रकं तयार करायच्या कामाला लागली. जन्म मृत्यू माहिती पत्रक, संपूर्ण ग्रामीण योजना, स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना, महिला आणि बालविकास विभागाकडील वैयक्तिक लाभाच्या योजनेची माहिती पत्रकं इत्यादी महत्त्वाच्या कागदपत्रांसोबत तिला घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीचं पत्रकसुद्धा तयार करायचं होतं. आज तिच्याकडे श्वास घ्यायला सुद्धा वेळ नव्हता. ती एकटीच ग्रामपंचायत कार्यालयात काम करत बसली होती. घरातलं पाणी भरून झाल्यावर बाबल्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयातल्या व्हरांड्यात विडीचे आरामात झुरके घेत बसला होता. कल्पना आज कामात आहे हे त्याला कळून चुकलं होतं. त्याला जेव्हा काम नसेल तेव्हा तो ग्रामपंचायत कार्यालयात यायचा आणि अनेक प्रश्न विचारून तिला तो भंडावून सोडायचा. कधीकधी कल्पना त्याच्याकडे दुर्लक्ष करून काम करत राहायची. घरातलं पाणी भरायचं काम झालं की बाबल्या चकाट्या पिटायला दिवसभर मोकळा असायचा. चंद्री शेतात नांगर धरायची, 3 खंडीची भातशेती पिकवायची. बाबल्या तपेली घेऊन बोरिंगकडे जायला लागला की बाळू त्याची चेष्टा करत म्हणायचा, बाबल्या लेका तू बापेच्या जन्माला आलाय आणि बायकावानी पाणी भरतोय रे. आपल्याला जेवायला लागतं ना, मग घरातलं पाणी भरायला कसली आली लाज? तुझ्या वाणी मला काही नोकरी आहे वय? अरे मग शेतात नांगर धर, चंद्रीला घरातलं पाणी भरायला. बघ मी कधी नांगूर हातात धरला नाही. मुंबईत गिरणीत कामाला होतो मी. तेव्हा गिरण्या बंद झाल्या नसताना आत्ता मोठा सावकार झालो असतो बघ. अरे पाण्यात पडले बिगर पावायला येत नाही. तुझी बायको चंद्री चांगली म्हणून ती तुझा असा लाड करती. माझ्या बायकोसारखी बायको तुला मिळाली असती ना, तिने तुझा चांगला धापाटा धरला असता बघ. नाही माझी चंद्री लय चांगली. अर्धा पाऊण तास बाबल्या व्हरांड्यात बसला होता. कल्पनानं त्याची मुळीच दखल घेतली नाही. ती त्याच्याकडे एक बॅद म्हणून बघत होती. बाबल्याची बसलेल्या जागेवर चुळबुळ सुरू झाली. कल्पना आपली दखल मुद्दाम घेणार नाही हे आता त्याला कळून चुकलं होतं. हातातली जळकी विडी त्याने टाचेखाली दाबली, थोटूक बाहेर फेकून दिलं. दीर्घ श्वास घेऊन तो उठून उभा राहिला. एक पाय ओढत तो आत आला. कुरूप चेहऱ्यावर उसनं हसू आणून तो कल्पनाला घोगऱ्या आवाजात म्हणाला, आज माझी लेक लय कामात आहे वाटतं. आज मला तुमच्याशी बोलायला वेळ नाही आहे. मॅडम माझं वाईज काम होतं तुमच्याकडं. मग बोला लवकर. मॅडम त्याचं असं आहे, प्रत्येक वर्षाला पाऊलवाड दुरुस्ती करण्यासाठी आमच्या वाडीला पंचायतीकडनं पैसे मिळतात. औंधा पैसा अजून आम्हाला मिळालं नाहीत. ते पैसे कधी देणार तेवढं मला आता तुम्ही सांगा. मी आधी ग्रामपंचायतीच्या 26 क्रमांकाच्या रजिस्टरला तुमच्या वाडीच्या पाऊलवाटेची नोंद आहे का ते तपासून बघते. त्यानंतर पैसे देता येतात का नाही ते तुम्हाला लगेच सांगते. मग माझ्या लेकी तेवढं रजिस्टर लवकर बघ की. हातातलं काम बाजूला ठेवून कल्पना त्याची बॅद घालवण्यासाठी बसल्या जागेवरनं उठली. कपाटातनं तिने 26 नंबरचं रजिस्टर शोधून काढलं. त्यातलं पान उलटून झाल्यावर कल्पना ते रजिस्टर बाजूला ठेवत त्याला म्हणाली, या रजिस्टरमध्ये मला तुमच्या वाडीतल्या पाऊलवाटेची नोंद आढळली नाही आहे. त्यामुळे पाऊलवाटा दुरुस्तीचे पैसे मला तुम्हाला देता येत नाही आहेत. तिचं बोलणं ऐकलं बाबल्या मनातनं खट्टू झाला. त्याचा कुरूप चेहरा आणखीन आकरसला. त्याच्या डोळ्यांची बुबुळं गरगर फिरायला लागली आणि तो तोंडातली थुंकी उडवत थोड्याशा गुस्स्यात तिला म्हणाला, मग तुमच्या आधी सावंत गाराम सेवक होते, त्यांनी कसं आम्हाला पाऊलवाडा दुरुस्ती करण्यासाठी पैसे दिले ते मी कसं काय सांगणार? मी बापूंना भेटतो. त्यांना भेटून सुद्धा काहीही उपयोग होणार नाही. कल्पनानं त्याला स्पष्ट शब्दात सांगितलं. तिचं बोलणं ऐकून बाबल्या आणखीन चिडला. तो मोठ्या आवाजात तिला म्हणाला, मॅडम पैसे मला मिळाले पाहिजे, नाहीतर मी तालुक्याच्या BDO साहेबाला जाऊन भेटतो. उद्या तुम्ही मला म्हणता कामा नये का माझी तक्रार तुम्ही साहेबांच्याकडं का केली.
तुम्ही BDO साहेबांना खुशाल भेटू शकता, माझं काहीच म्हणणं नाही आहे. कल्पना निग्रहानं त्याला म्हणाली. कल्पना आपलं म्हणणं ऐकून घेत नाहीये, ती आपल्याला पैसे सुद्धा देत नाहीये, म्हणून बाबल्या तिच्यावर करदावला होता. पाऊलवाट दुरुस्तीचे पैसे हातात पडल्यावर बाबल्या तालुक्याला जाऊन इंग्लिश दारू पिणार होता, चायनीज जेवणावर आडवा हात मारणार होता. पण कल्पनानं त्याची पूर्ण निराशा केली होती. त्याच्या आनंदावर तिने विरजण घातलं होतं. सावंत ग्रामसेवक होता तेव्हा तो त्यांना थोडी चिरमिरी देऊन पाऊलवाट दुरुस्तीचे पैसे दरवर्षी खिशात टाकायचा. ती पाऊलवाट तो कधी दुरुस्तच करायचा नाही आणि सावंत ग्रामसेवक ते पाहण्याचे कष्ट घ्यायचा नाही. बिनकामाचे पैसे कसे काढायचे याचं ज्ञान बाबल्याला चांगलं होतं. बाबल्या तंतनत बाहेर पडला. जगू ग्रामपंचायतीच्या सिमेंटच्या भिंतीवर दगडानं रेघोट्या मारत उभा होता. त्याच्या पाठीत रागानं जोरात धपाटा मारून बाबल्या त्याला म्हणाला, रांडच्या बोरिंगवर माझ्या संकट पाणी भरायचं. मी नाही येत जा. चंद्रीला तुला उपाशीच ठेवायला सांगतो. सांग की, मी नाही भीत तिला. कार्ट्या, मला उलटून बोलतोयस? थांब, तुझं तंगडच मोडून टाकतो मी. बाबल्या दातोट चावत त्याच्या मागे धावला. तो आपल्याला मारायला येतोय म्हणून जगू त्याच्यापासून दूर पळाला. जगूला इरसाल शिव्या देत बाबल्या पाय ओढत त्याच्या घराकडे निघून गेला. तो निघून गेल्याचं पाहून जगू पुन्हा ग्रामपंचायत कार्यालयात आला आणि दाराच्या चौकटीजवळ शर्टाच्या कॉलरचं टोक दातानं चावत उभा राहिला. कल्पनाने त्याच्याकडे मायेनं पाहिलं. तिला त्याची दया आली होती. ती त्याला मायेनं आत बोलवत म्हणाली, जगू, अरे आत ये ना बाळ. तिच्या शब्दानं जादू झाली. मायेनं ओथंबलेले शब्द त्याच्या कानांवर पडता जगू पटकन आत आला आणि पत्र्याच्या खुर्चीत खाली पाय सोडून ऐटीत बसला. कल्पना त्याच्या निष्पाप निर्विकार चेहऱ्याकडे थोडा वेळ पाहत राहिली आणि तिने त्याला विचारलं, जगू, आज तू कोलगेटची पावडर लावून दात घासलेस का? होय. आंघोळ केलीस? हां. छान. असं रोज दात घासून आंघोळ करायची, घाणेरडं राहायचं नाही. मॅडम, मी रोज दात घासून बोरिंगवर आंघोळी करीन, मग तुम्ही मला. पुढं त्याला बोलायचं धाडच झालं नाही. तो गप्प बसलेला बघून कल्पना म्हणाली, अरे जगू बोल, गप्प का झालास? नाही, मग तुम्ही मला खायला द्याल ना? अरे देईन की. तुला भूक लागली की तू कधीही माझ्या खोलीवर यायचं. मॅडम, मला आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची, पण तुम्ही कोणाला सांगू नका. नाही रे सांगणार. मॅडम, तुम्ही मला दात घासायला आणून दिलेली ती कोलगेटची पावडर आहे ना, आता घरात समधीजणं लावायला लागली. आज सकाळी ती डबी समधीजणं लावून सोपली. बाबल्या मामा मला म्हणला, मॅडमला सांग कोलगेटची डबी सोपली म्हणून. म्हणला ती तुला नवीन कोलगेटची डबी आणून देईन. जगूला रोज दात घासायची सवय लागावी म्हणून कल्पनानं पदरमोड करून त्याला कोलगेटच्या पावडरची डबी बाजारातून विकत आणून दिली होती. आंघोळ करण्यासाठी त्याला लाईफबॉय साबणाची एक वडी आणून दिली होती. घरात आलेल्या वस्तू सर्वजण वापरायला लागले, त्यामुळे त्या वस्तू अगदी थोड्या दिवसात संपून गेल्या. कल्पना मनात थोडी निराश झाली. जन्म दिलेल्या आईला बाहेरच्या तक्रारी सांगाव्यात तसं जगू आपुलकीनं तिच्याशी बोलत होता. गळणारं नाक बाहीनं पुसत तिला म्हणाला, मॅडम, मुलं मला क्रिकेट खेळायला घेत नाहीत, तुम्ही त्यांना मला खेळायला घ्यायला सांगा ना. सांगेन. हां मॅडम, तुम्ही मला खेळायला चेंडू आणून द्यान, मग मी एकटाच खेळीन चोंड्यात. कल्पनानं त्याला बाजारातून खेळण्यासाठी चेंडू आणून देण्याचं आश्वासन दिल्यामुळे त्याचा चेहरा आनंदानं उजळून गेला. मुलं त्याला खेळायला घेत नव्हती. जगू खेळताना चिडतो, घाणेरड्या शिव्या देतो म्हणून मुलं त्याला खेळायला घेत नव्हती. मैदानात मुलं क्रिकेट खेळायला लागल्यावर जगू लांब उभा राहून त्यांचा खेळ त्याच्या डोळ्यांनी पाहत राहायचा. कधीकधी लांब गेलेला चेंडू तो मुलांना धावत जाऊन आणून द्यायचा. जगू कल्पनाकडे बराच वेळ पाहत होता. नंतर त्याने तिला अडखळत विचारलं, मॅडम, तुम्हाला एक गोष्ट विचारू का? अरे विचार. मॅडम, मी येडा आहे का? अरे कोण म्हणतं तू येडा आहेस? तू खूप शहाणा आहेस. मग मुलं मला येडा जगू म्हणून का चिडवतात? हे बघ जगू, तू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. जे लोक दुसऱ्याला वेडा समजतात ना, तेच खरे वेडे असतात. मॅडम, मला माझ्या आईशीची लय सय होती हो. ती लय चांगली होती. चंद्री मला म्हणाली की माझा बापू जेलमधनं सुटून आल्यावर तो मला दांडकणार आहे, त्याला मीच जेलमध्ये पाठवलं असं ती म्हणली मला. त्याचं बोलणं ऐकून कल्पनाला तिच्या आईची आठवण आली. सावत्र आईचा छळ सहन करत तिचं कोवळं बालपण सरलं होतं.
आकाशातल्या काळ्याकुट्ट ढगांना गार वारा झोंबून त्याचं पाणी होऊन धरणीवर पावसाच्या रूपानं धोधो कोसळावं तसं तिच्या डोळ्यात चटकन पाणी आलं. तिचे डोळे गळायला लागले. तिच्या गळणाऱ्या डोळ्यांकडे निष्पाप चेहऱ्यानं बघत जगूनं तिला लगेच विचारलं, मॅडम तुम्ही रडताय? नाही रे बा, मी नाही रडत. तुम्ही मला खोटं सांगताय. अरे मी तुला कशाला खोटं सांगू? माझ्या डोळ्यात कचरा गेला होता ना, म्हणून पाणी आलं. मी ते ओढणीने पुसलं. जगूच्या निष्पाप डोळ्यात तिच्याबद्दल माया होती. कल्पना खोटं बोलतीये हे त्याच्या लक्षात आलं होतं. गावात त्याला लोक येडा जगू म्हणत, पण आता तो तिला खूप शहाणा मुलगा आहे असं वाटत होतं. जीवन जगत असताना काही नाती अशी अवचित निर्माण होतात आणि आयुष्यभर टिकून राहतात. रक्ताची नातीसुद्धा कधी कधी त्याच्यापुढे फिकी पडतात. आयुष्यभर त्या ऋणानुबंधाच्या गाठी काळजात प्राणापलीकडे जपायच्या असतात. हातातलं निकडीचं काम थांबवून कल्पना त्याच्या निरागस चेहऱ्याकडे सहानुभूतीनं बघायला लागली. गणपतीच्या देवळात जाऊन गजाबुवानं देवाचं दर्शन घेतलं आणि ते अभंग गुणगुणत त्यांच्या घराकडे जायला लागले. त्यांच्या उघड्या अंगावर कपाळावर भस्माचे पट्टे ओढले होते. बाबल्या पाणी भरता भरता अभंग ऐकत होता. गजाबुवा आवाज मोठा करून अभंग म्हणायला लागले, आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. गजाबुवांचा आवाज आता अगदी टिपेला पोचला होता. ते अभंग म्हणताना त्यांच्या गळ्यावरील शिरा तट्ट फुगल्या होत्या. अभंग गात गात त्यांची पावलं आपोआप ग्रामपंचायत कार्यालयाकडे वळली. दाराच्या चौकटीतून गजाबुवा आत आले आणि कमरेत थोडं वाकून ते कल्पनाला रामराम मॅडम असं म्हणाले. वडीलधाऱ्या माणसांचा आदर राखण्यासाठी कल्पनानं फायलीतनं डोकं वर काढून त्यांना बसा बसा म्हणलं. तिने बसायला सांगितल्यावर गजाबुवा रिकाम्या खुर्चीत बसले. त्यांच्यासमोर पाय हलवत खुर्चीत ऐटीत बसलेल्या जगूकडे रागानं बघत गजाबुवा कल्पनाला म्हणाले, मॅडम या कारट्याला तुम्ही कधी हापिसात थारा देऊ नका. बाबा हो, तो चांगला मुलगा आहे. मॅडम याचा तुमसने अजून काय अनुभव आला नसेल. लय चोरटा येऊ. हापिसातली एखादी वस्तू चोरून यायला कमी नाही करणार त्यो. आवाडीत कोणाच्या परसवनात वांगी तवस मिरच्या काय बी ठेवत नाही बघा. या कार्ट्यानं आयशीला खाल्लं, बापसाला जेलमध्ये साजा बघायला पाठवलं. आता ती चंद्री याला मॉप खायला घालते, पण हा रांडाचा तिला शिया देतोय. एवढं बोलून गजाबुवा थांबले नाही. ते बसलेल्या खुर्चीतनं झटकन उठले आणि एक कारट्या पळ हितनं म्हणत त्यांनी जगूवर हात उगारला. जगूला त्यांचा राग आला. तो बाहेर पडत गजाबुवांना मोठ्या आवाजात म्हणला, गजाबुवा मारतोय ओवा. गजाबुवा त्याची मानगूट पकडायला धावले. जगू सावध होता. त्यांनी लगेच तिथनं धूम ठोकली. गजाबुवा हात सोडत पुन्हा खुर्चीत येऊन बसले आणि कल्पनाची आस्थेनं चौकशी करत तिला त्यांनी विचारलं, मॅडम तुमचं बेस चाललंय ना समज? काय न्यायरी बिरी केली का नाही? सकाळी ऑफिसला येताना खाऊन येते मी थोडंसं. बेस. माझं घर गोदाच्या घराच्या मागच्या बाजूला आहे. चहा प्यायला कधीतरी सवड काढून माझ्या घराला बिया. मी आणि माझी माघारीन दोघंच घरात असतो. एक पोरगा मुंबईत नोकरी होय आणि दुसरा गावात शेती करतो. एकाच घरात आम्ही राहतो, पर बाप म्हणून तो माझ्याशी कधी वार्ता करत नाही. रस्त्यात कधी भेटला तर वासारा घेतो. एखाद्या अंडील बाईला गड्डेरकत राहतो. आईशी बापाशीची त्याला वलकच नाही. माझे बी 2 लेकी आहेत, पर त्या दिल्या घरी सुखी आहेत. कधीतरी येतात आम्हाला बघायला. 2 दिवस राहत्यात, त्यांच्या घरला जात्यात. गजाबुवाचं पुराण ऐकत बसायला कल्पनाकडे वेळ नव्हता, म्हणून तिने त्यांना स्पष्ट शब्दात विचारलं, बाबा माझ्याकडे तुमचं काही काम असेल तर सांगा. तुमच्याकडं माझं काम आहे म्हणून तर हापीसची पायरी चढली ना. मॅडम एक गोष्ट मी तुमच्या कानावाज घालणार आहे. इकडे तिकडे बघत गजाबुवा तिला हळू आवाजात म्हणाले, माझा लोक आहे ना दामू, तुमच्याकडं कधीतरी घरपट्टी नाव करण्यासाठी येईन. तेव्हा तुम्ही त्याला तुझ्या बापसाला घेऊन ये असं स्पष्ट सांगायचं. माझ्या बापसानं उन्हातानात राबून घर उभं केलंय आणि हा अवलक्षणी कारटा बायकोचं ऐकून घरपट्टी येगळी करून मागतोय. मी जिता आहे तो पावतं त्याला घरपट्टी येगळी करून देणार नाही. बाबा तुम्ही माझ्या कानावर घातलं हे बरं झालं. तुमची संमती असल्याशिवाय घरपट्टी वेगळी करून मला त्यांना देता येणार नाही. बाप आणि मुलगा या रक्ताच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता. त्याला कारणीभूत होती गोदाक्का. दामूला आपल्या बापाचं गोदाक्काच्या घरी येणं जाणं खटकत होतं, म्हणून तो गजाबुवांचा रागराग करत होता. त्यांच्याशी त्याने आबोला धरला होता.
घसा खाकरून गजाबुवा त्याला सांगायला लागले, मॅडम गोदाचा नवरा भिवा याडा खोळाय, मैन द्यायचो. माझ्याकडं नांगरी बैल आहेत, त्यांच्या शेतीची समधी कामं मनाच मोरं होऊन करावी लागतात. दामूला ते पसंत नाही पडत. बाबा, मला असं वाटतंय की तुमचं काही चुकत नाही, पण काही लोकांना ते आवडत नसेल तर त्याला तुम्ही काय करणार? बाकी गोदाचा पोरगा नामदेव लय गुन्हे बरं का, त्याच्यावानी तुम्हाला या गावात चांगला पोरगा सापडणार नाही. बाबा बाबा करत त्यो काय माझी पाठ सोडत नाही. त्याच्यासाठी मी काय नाही केलं. पंढरपूरची वारी करून मीच त्याच्या गाळ्यामध्ये पांडुरंगाची माळ घातली. त्याला वाचायला धार्मिक पुस्तकं आणून दिली. लोक आता त्याला नामदेव महाराज म्हणून साद घालतात. आता त्याला कीर्तनासाठी गावागावातनं सुपाऱ्या येतात. माझा पोटचा पोरगा दामू माझ्या सावलीला दिकून उभा राहत नाही, पर गोदाचा पोरगा नामदेव माझी सावली होऊन माझ्या संगट फिरतोय. हातात बेचकी घेऊन जगू झाडावर बसलेल्या पाखरांना टिपत होता. त्यांनी पाणी भरायला मदत केली नाही म्हणून बाबल्याला त्याचा राग आला होता. एखादा पक्षी त्याच्या बेचकीनं झाडावरनं खाली पडला तर जगू त्याला पालापाचोळा गोळा करून भाजायचा आणि एकटाच मिटक्या मारत त्याचा मांस खायचा. त्याच्याकडं रागानं बोट दाखवत गजाबुवा कल्पनाला म्हणाले, मॅडम त्यो बघा रांडचा कसा बेचकीनं पाखरं मारतोय. त्याच्या अंगात हे लय मस्ती. माझ्या हातात कधीतरी गावला पाहिजे त्याची मस्तीच उतरवतो. समध्या गावाला त्यांनी झीट आणून सोडली. मोगलाच्या घोड्यांना पाण्यात सुद्धा संताजी धनाजी दिसत होते, त्याप्रमाणे गजाबुवांच्या नजरेला सारखा जगू दिसत होता. तो लोकांच्या खोड्या काढतो, त्यांना त्रास देतो, म्हणून गजाबुवांना तो कधी आवडायचा नाही. कल्पना त्यांचं बोलणं ऐकून काही बोलली नाही. तेव्हा गजाबुवा बसलेल्या जागेवरनं उठून उभे राहिले आणि विठ्ठला पांडुरंगा म्हणत पायरी उतरून त्यांच्या घराच्या दिशेनं चालायला लागले. गजाबुवा गेल्यानंतर चंपा हातात चहाची कब्बशी घेऊन आली. कल्पनाच्या समोर गरम चहाची कब्बशी ठेवून चंपा तिला म्हणाली, मॅडम प्या की चहा. अहो ताई, का त्रास घेतलात? अहो याच्यात कसला आलाय त्रास? तिच्यासमोर खुर्चीत बसत चंपा तिला म्हणाली. सकाळपासून काम करून लोकांच्या बरोबर बोलून कल्पनाला थकवा आला होता, त्यामुळे तिला आत्ता खरंच चहाची गरज होती. कल्पनानं एकदा कृतज्ञपणे चंपाकडे बघितलं आणि मग तिने समोर ठेवलेली चहाची कब्बशी उचलली. चहा पिऊन झाल्यावरती संतोषानं चंपाला म्हणाली, ताई चहा चांगला झाला होता. अहो माझ्यासाठीनं चहा केलता, तुमची सय झाली म्हणून तुमच्याकडे घेऊन आले. त्या दोघी बोलत होत्या इतक्यात पिंट्या ढोपरानं सरकत ऑफिसात आला आणि कल्पनाकडे आनंदानं बघत हसत हसत म्हणाला, मॅडम मी आलो. चंपा त्याला लटक्या रागानं म्हणाली, कारट्या तुला मी येऊन न ग म्हणून सांगितलं होतं ना. अहो येऊ देत, त्याला काही हरकत नाही. अहो मॅडम रस्त्यानं गुरं वासरं जात येत असतात, मला भीती वाटती. हा काय बघित नाही हो. पण तुम्ही त्याच्या पायांना रोज मसाज करता ना? हा करते की. त्याच्याकडे कौतुकानं बघत कल्पना पिंट्याला म्हणाली, पिंट्या मस्ती नाही करायची हां. मॅडम तुम्ही आईला सांगा ना मला शाळेत घालायला. हे बघ तू चालायला लागलास ना की आपण तुझं नाव शाळेत घालू. मॅडम काल रात्री आई लय रडत होती, पप्पानी मारलं तिला. हे कारटे आता ग बसा, नाही तर तुझं थोबड फोडीन मी. कल्पनानं तिला विश्वासात घेत विचारलं, ताई काल रात्री भांडण झालं घरी? अहो ते काय नेहमीचंच आहे. मला सांगाल कशावरनं झालं भांडण? कल्पना आता तिच्या खनपटीला बसली होती, त्यामुळे चंपाचा नाईलाज झाला. सांगावं का न सांगावं याचा ती बराच वेळ मनात विचार करत होती. शेवटी तिने मनाचाही या केला. मॅडम काल रात्री पिंट्याचा बापूस दारू पिऊन आला आणि मला म्हणला की उद्या तुझ्या माहेरी जा, 1,000 रुपये घेऊन ये. भगतगिरी केली म्हणजे पिंट्या लगेच चालायला लागल. भक्तानं मला 1,000 रुपये खर्च येईल म्हणून सांगितलंय मला. मीच पट्ट सांगितलं, म्हणलं शेती सावकाराकडं गहाण टाकान पैसे आणा, मी माहेरी जाणार नाही. ते तरी मला कुठनं पैसे आणून देणार? त्यांना त्यांचा संसार नाही वय. मग त्यांनी मला मारलं. आता मला काय नाही वाटत त्याचं बघा. बाई माणसाचा जन्म हा नवऱ्याचा मार खाण्यासाठी असतो असंच वाटते. सटवी चालली का? कधी चुकताय वे? ताई मी तुम्हाला एक सांगू का, तुम्ही पिंट्याला काही झालं तरी भक्ताकडे घेऊन जाऊ नका. बरेच भगत भोंदूगिरी करतात, अडल्या नडल्या लोकांकडनं पैसे उकळतात. कालच एक बातमी वर्तमानपत्रात आली आहे की कोल्हापुरात एका भोंदूबाबाला पकडून तुरुंगात टाकलंय. मुंबईच्या एका कॉलेज युवतीनं त्या भोंदूबाबाचा पर्दाफाश केला. टीव्हीवर सुद्धा ते दाखवलं. तुम्ही नाही पाहिला टीव्ही? ही कारटी मला कुठं टीव्ही बघू द्या. त्यात बातम्या लागल्या की आम्ही टीव्ही बंद करतो. गाणी पिक्चर असेल तर तेवढं बघतो. आता तुम्ही म्हणताय त्याच्या माझा विश्वास नाही. बघा एकोदा भगत तसा असला म्हणून तशी समधी नसतात ना.
अच्छा, म्हणजे तुम्ही पिंट्याला भगताकडे घेऊन जायचा निर्णय घेतलाय. हां, त्या बिगर माझा पिंट्या कधी चालू शकणार नाही. ह्यो आमच्या भावकीतला तिढा भक्ताकडे गेल्या बिगर सुटणार नाही कधी. वडगावात एक जालिम भगत आहे, त्याचं नाव आहे लक्ष्मण भगत. समधी लोक त्यासनी लक्ष्मण महाराज मानतात. त्याने मॉबजानानं बरं केलंय. त्याचा गुण येतो म्हणून मुंबईवरनं शेठ सावकार लक्झरी गाड्या घेऊन येतात त्याच्या मठात. अहो, त्याच्या डॉक्टर, वकील, मोठी मोठी पुढारी बी असतात. अशी माणसं भक्ताकडे जात असतील तर आमच्यासारखं गरीब माणसं का नाही जाणार? अशिक्षित चंपाच्या प्रश्नाचं उत्तर कल्पना देऊ शकली नाही. ती निरुत्तर झाली. कारण वर्तमानपत्रात, दूरदर्शनवर तथाकथित महाराजांचे रोज फोटो छापून येत होते. त्यांच्या वाढदिवसाच्या दर्शन सोहळ्याचे, प्रवचनाच्या कार्यक्रमाचे मथळेच्या मथळे त्यांच्या फोटो सकट छापून येत होते. त्या बातम्या वाचून ती मनात उदास होई. महाराजांच्या दर्शनासाठी राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री रांगा लावून त्यांचं दर्शन घेत होते, धन्य होत होते. निवडणुकीच्या वेळी त्यांचा आशीर्वाद घेऊन मगच ते नामनिर्देशन पत्र भरत. अशा दिशाहीन राज्यात सामान्य माणसं त्यांचं अनुकरण कशावरनं करणार नाहीत? थोड्या वेळानं चंपा पिंट्याला कडेवर घेऊन तिच्या घरी गेली. कल्पनाचं डोकं ठणकायला लागलं. दोन्ही हातांनी डोकं गच्च धरून ती खुर्चीत बराच वेळ बसून राहिली. श्रोते हो, हा होता 7वा भाग. 8वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.